या सावे गुरूंच्या नंतर श्री दाभोळकरांनी एक शेतीमध्ये क्रांती केली. यांचा मूलभूत सिद्धांत असा होता की ॲग्रिकल्चर इज नथिंग एल्स बट हार्वेस्टिंग द सनलाईट. सूर्यप्रकाशाचा वापर करून वनस्पती वाढत असतात. त्यांना वाढीसाठी गणिती पद्धतीने कसं करता येईल. आणि दाभोळकरांनी बरंच लिखाण केलं, बरेच प्रयोग केले, महाराष्ट्रामध्ये एस्टॅब्लिश केले आणि मांडवाची रचना बदलून सूर्यप्रकाश जास्त असा कसा मिळेल याचा विचार करून द्राक्ष परिवार नावाचा एक गट त्यांनी तयार केला. ठाकूर सर आणि दाभोळकर सर अशा दोघांनी मिळून महाराष्ट्राची द्राक्षाची उत्पादकता जी होती 2 टन ती 17 टनावर नेली आणि महाराष्ट्रामध्ये अलौकिक क्रांती झाली शेतीची. तर त्यांनी मराठीमध्ये 3 भाग आहेत आणि इंग्रजीमध्ये 1 भाग आहे. त्याचं नाव आहे प्लेंटी फॉर ऑल आणि मराठीमध्ये विपुलत्व सृष्टी, केल्याने होत आहे रे आणि आपला हात जगन्नाथ. आणि नंतर त्यांच्या मुलाखतींवरती अरुण डिकेने एक पुस्तक केलंय, मी दाभोळकर बोलतोय. हे जे आहेत प्रत्येक पानावरती वेगळे सिद्धांत आहेत आणि पचाला अतिशय जड पुस्तक आहे. समजायला जड आहे, पचायला जड आहे. प्रत्येक वेळेस ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर जसं नवीन काही आकलन होतं तसं दाभोळकर वाचल्यानंतर प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी समजायला लागतं. आणि हे फक्त सूर्यप्रकाश गोळा करून कसं करता येईल ह्याच्यावरती ते पुस्तक आहे. आणि ह्याचा पाया दाभोळकरांनी घातला. दुर्दैवाने ते मलेरियाच्या मध्ये रेल्वे प्रवासात असतानाच वारले. पण ह्यांच्यामुळे एक वेगळीच विचारसरणी आहे. त्याच्यासोबत उत्तम रिझल्ट द्राक्षापासून आंब्यापर्यंत. त्यांचा आंबा एक प्रयोग नावाचा एक छोटी पुस्तिका पण आहे. PDF फाईलमध्ये ती आता वेगळ्या ठिकाणी उपलब्ध असते. आणि दाभोळकरांनी पहिला कन्सेप्ट मांडला होता, 10 गुंठ्यात 5 माणसांचं कुटुंब कसं जगू शकेल. कुटुंबाच्या गरजा 10 गुंठे जागेतनं कशा आपल्याला पूर्ण करता येतील. दाभोळकरांच्या काळाचं वातावरण आहे, आजचं वातावरण वेगळं असल्यामुळे आता ते 10 गुंठ्याच्या जे 20 गुंठ्यामध्ये त्यांचा शिष्य परिवार अरुण देशपांडेपासून अरुण डिकेनपर्यंत, दीपक सज्जानपर्यंत या सगळ्या लोकांनी प्रचंड काम केलं आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशभर एक वेगळी वैचारिक क्रांती आणून शेतीला खूप छान दिवस आणले. ही तिन्ही पुस्तकं वाचण्यासारखी आहेत आणि सतत वाचण्यासारखी आहेत. म्हणजे चिंतन करून त्याच्यातले नवीन नवीन आकलन होऊ शकतं अशी आहेत.